हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू हर्षूज वर्ल्ड. आज आम्ही चाललो आहोत लोणावळ्याला. आम्ही फार्म हाऊस बुक केलेला आहे. सो घरातून निघालो आणि ऑटो बुक केली होती. स्टेशनला जायचं होतं, शिवाजीनगर स्टेशनला, कारण इथून होती आमची लोकल जी जाणार होती लोणावळ्यापर्यंत. सो आता आम्ही शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत. लोकल ॲक्च्युली आधी कन्फर्म नव्हती की येणार आहे की नाही, तर अनाऊन्समेंट खूप वेळ अशी होत होती की लोकलचं कन्फर्म सांगू नाही शकत, कॅन्सल पण होऊ शकते कारण खूप पाऊस पडतोय. पण मला तर रिझनच नाही समजलं की मुंबईमध्ये तर इतका पाऊस असून सुद्धा डेली लोकल जाते आणि तेवढ्याशा पावसाला ते लोकल नाही म्हणताय. पण फायनली आता अनाऊन्स झालंय की लोकल येणार आहे आणि आम्ही चाललोय फार्म हाऊसला. तर लोकलने लोणावळ्याला मळवलीला उतरणार आहोत आम्ही. बाकी तिकीट्स काढायला सगळे गेलेले आहेत. गाईज, मी एवढं बोलतच होते तेवढ्यामध्येच परत अनाऊन्स झालं की लोकल कॅन्सल केलेली आहे. सो आता आम्हाला कॅब बुक करावी लागेल किंवा काहीतरी कारची सुविधा बघून जावं लागणार आहे. सो लेट्स सी, अपडेट देतो तुम्हाला काय होतं ते. दिशू गेला होता तिकीट काढायला, अनाऊन्स केलं तर बिचारा, आणि लगेच अनाऊन्समेंट आली तर आला रिटर्न. आता करतो, कॅब बुक करताय सर. गाईज, अजून पण आम्ही प्लॅटफॉर्मवरच आहोत. इतके सीनवर सीन चालू आहेत, असं झालं की कोणाचं तोंड पाहिलं आणि प्लॅन केला जायचा. एकतर इतका पाऊस चालू आहे, सगळीकडे प्रॉब्लेम सुरू आहेत. लोणावळा स्टेशन पासून पुढे काहीतरी दरड कोसळली आहे, तर तिकडच्या लोकल बंद आहेत आणि इथून पण जाणारे लोकल पण बंद आहेत. आणि असं म्हणताय की हायवेवरती पण पाणी साचले वडगावमध्ये समथिंग, तर तिथून गाड्या पण जात नाहीये. तर मे बी प्लॅन कॅन्सल पण होऊ शकतो. आता विलावाल्याला कॉल केला तर तो पण म्हणतोय की तुम्हाला यायला सगळीकडे जाम आहे, तुम्ही पोस्टपोन करा तुमचा प्लॅन. ऍक्च्युली तर आमचा प्लॅन सरांचा बर्थडे त्यासाठीचा होता. लेट्स सी काय होतंय, बघू. आता आम्ही कॅब तर बुक करतोय. जर आम्ही पोचलो लोणावळ्यापर्यंत तर मग तिथे जाऊन डिरेक्टली विला बुक करू, कारण जो आधी बुक केला होता त्याचं तर आम्ही रिफंड घेतलंय. तर आता आम्ही कॅबमध्ये बसलोय आणि चाललेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी लोणावळ्यापर्यंत. बघूया किती वेळ लागतोय पोचायला, कारण की खूप ट्रॅफिक होतं. गेले जेवण बनवतो मी तिथं. ठीक आहे. जेवणामध्ये काय भेटणार? जेवणामध्ये आपल्याला चिकन कोरमा भेटणार. चिकन कोरमा, मटन लाल मास भेटणार. ठीक आहे. तसं तर लोणावळ्याला जायला एवढा वेळ नाही लागत, पण पाऊस इतका जोरदार होता की तुम्ही बघू शकता रस्त्यावरती पण फुल पाणी भरलंय. मागून ज्या गाड्या येत होत्या, मधून जर गाडी एखादी आली तर ती अर्धी अर्धी पाण्याखाली जात होती. थार बघू शकता समोर किती पाण्याखाली गेली. तर खूप भूक पण लागली होती. मग थोडेसे स्नॅक्स घेतले आणि खाल्लं आणि छान छान सिनरी पण बघत होतो. सोबत सोबत दुसऱ्या बाजूला खूप जास्त ट्रॅफिक लागलेली होती, कारण मिसिंग लिंकच्या इथे थोडंसं प्रॉब्लेम झाला होता. मग लोणावळ्याला पोचलो कसं तरी फायनली आम्ही. सो गाईज, फायनली आम्ही पोचलेलो आहोत आपल्या व्हिलाला. खूप जास्त एफर्ट्स झाले इथे पोचण्यासाठी, सांगू नाही शकत. बुक केला होता एक, त्याच्यानंतर 3-4 अजून पाहिले, कोणीही द्यायला तयार नव्हतं, कारण की सगळीकडे खूप सारे प्रॉब्लेम होते. लोणावळ्यामध्ये आहोत त्यामुळे व्हिला आहेत सगळ्या आजूबाजूला. सो हा जो आहे समोर तो आमचा व्हिला आहे. मी डिटेल्स याचे तुम्हाला नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच, म्हणजे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की विजिट करू शकता. सो आता आपण जाऊया आपल्या विलामध्ये. खूप छान आहे आणि नक्कीच एन्जॉय करण्यासारखी जागा आहे. येस, सो हे हॉल आहे. इकडे छोटंसं किचन आहे. आता सध्या तरी गॅस वगैरे आम्हाला दिलेला नाही आहे त्यांनी. लेट्स सी देतात की नाही. TV पण आहे, डायनिंग टेबल आहे. त्यानंतर इथे वरचा फ्लोर आहे, वरचं नंतर दाखवते. एक जस्ट टूर देते क्विक. ही खाली रूम आहे. इकडे बाकी वॉशरूम वगैरे आहे, बेसिक वॉशरूम आहे, पण छान आहे, क्लिनिंग चांगली आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता ते म्हणजे स्विमिंग पूल. सो रूमला अटॅचच स्विमिंग पूल आहे आणि छान छोटंसं कोझी असं स्विमिंग पूल आहे. मी ही रूम लगेचच घेऊन टाकली, कारण की खूप छान व्ह्यू इथून मिळतोय. बाहेर तुम्हाला दिसत असेल की दगड वगैरेचा व्ह्यू आहे, पण मेन पॉइंट हा आहे की सध्या धुक्यामध्ये सगळं गाडलं गेलंय. नंतर मी तुम्हाला दाखवेल. इथे सगळं असं छान डोंगर आहे आणि तिथून झरे, ते धबधब्या टाईप सीन आपल्याला बघायला मिळणार आहे. एकदा थोडं पाऊस कमी झाल्यावर बघूया. सो टोटल 3 रूम्स आहेत इथे आणि प्रत्येक रूममध्ये आपल्याला टॉयलेट, बाथरूम जे आहे ते कॉमन आहे. सो प्रत्येक रूम मास्टर बेडरूम असल्यासारखीच आहे. सो वर आल्यानंतर ही एक रूम आहे. छान साईज पण आहे रूमची, व्यवस्थित स्पेस आहे.
इथे छोटीशी बाल्कनी आहे, लाईक इथून पण हे डोंगरात. मग ही आहे दुसरी रूम. इथे असंच नॉर्मल स्पेस आहे. ही अजून एक रूम आहे. सो टोटल 3 रूम आहेत. एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे इथला मिरर. आणि ही रूम जरा अजूनच छान आहे. थोडंसं लेट मी शो यू माय लुक. सो कॅज्युअल लुकमध्ये आली आहे कारण की आपल्याला फक्त चिल करायचं आहे. इथे पण बाल्कनी आहे. थोडंसं पाणी आलं आहे ॲक्च्युली इथे कारण की खूप जोरात पाऊस चालू आहे. या रूममध्ये सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे ती म्हणजे बाथटब. सो बेस्ट अगेन. वर टेरेस पण आहे. अजून मीच नाही पाहिलं आहे टेरेस. लेट सी, बघूया टेरेस कसा आहे. माय गॉडवाला व्ह्यू जो आहे तो मला इथे टेरेसवर मिळाला आहे. थोडा हळू या, इथे चिकट झालंय फक्त. इथे तर काही नाही, इथे नॉर्मल आहे. लेट सी दिस नॅचरल ब्युटी. एकदम ज्यासाठी येतो आपण. आणि एकदम अटॅच दुसऱ्यांचा टेरेस आहे, दुसऱ्या विलावाल्यांचा. बट बेस्ट व्ह्यू, बेस्ट. सो गाईज तुम्ही बघू शकता सरांना कंट्रोल नाही होते. आल्या आल्या लगेचच त्यांना उडी मारायची आहे पूलमध्ये. मगासपासून 5 मिनिटं पण नाही. येस, आर्किमिडीज. फुल फन मोड ऑन आहे. इतक्या दिवसाचा थकवा आणि आता एकदम रिलॅक्स करायचा मोड आलेला आहे. बघा किती छान छोटे छोटे धबधबे आहेत. असे झरणे झरणे टाईप आहेत. खूप सारे आहेत तिकडे पण. पण ते थोडंसं जसं जसं धुकं कमी होईल तसं मी तुम्हाला ते दाखवेल. सो मस्त व्ह्यू मिळालाय आपल्याला. मी तर पूलमध्ये खूप घाबरते. मी पूलमध्ये पण मला असं वाटतं डुबून मरेन मी. सो माझी तर हिंमत नाही आहे जायची. तर मित्रांनो, आता आपण जाऊन बाहेर चिकन आणलेलं आहे आणि आता थोडंसं जेवण बनवणार आहोत, खाणार आहोत आणि मग पूलमध्ये सगळे एन्जॉय करणार आहेत. तर बघा कसा कांदा वगैरे कट करणं सुरू आहे इथे. टॉमॅटो कट केला, कांदा कट केला, मिरची कट केली. दिशू मोबाईल बघत बसलाय थोडं. पण दोघांनी हे एक टॉमॅटो एकाने मिरची कट केली. आणि ते खूप मेहनत घेऊन बिचारा कांदा कट करतोय, त्याला झोंबतंय खूप. आम्ही गॅस वगैरे मागून घेतला. एक्स्ट्रा चार्ज केला आम्हाला 1000 रुपये गॅसचे. आणि भांडे पण मागून घेतलेले. सो त्याचे पण आता आम्हाला एक्स्ट्रा 500 रुपये चार्ज केले त्यांनी. सामान हे थोडं घरून आणलं होतं कारण इकडे सगळंच मिळेल असं वाटत नव्हतं, म्हणून बरं झालं आणलं. बऱ्यापैकी आमच्याकडे सामान आलेलं आहे सगळं घरचं. आता बनवणार होतं आम्ही छान राईस आणि चिकन. आम्ही म्हणजे मी तर खाणार आहे, हे लोक बनवणार आहेत. बघा फुल फ्लेज कुकिंग चालू आहे दोन्ही भावांची. एकदा सरांनी चिकन बनवलं होतं, आज सरांचा भाऊ बनवतोय. पण त्याची मेथड एकदम प्रॉपर आहे आणि ती छान पण वाटते. सरांनी अशी वेगळीच मेथड वापरलेली. कच्चं मच्चं पण इकडे प्रॉपर कांदा तळून बिळून घेऊन मग टॉमॅटो. एकदम प्रोफेशनल शेफसारखं चालू आहे काम. मम्मी तर बघून बोलेल घरी तर पोरगा हातात सगळं मागतो आणि इथं जाऊन छान बनवत बसलंय. सरांनी बनवलेलं पण छान झालेलं. पण ऋषी भैयाचं एकदम टेस्टी दिसते रेसिपी. आणि जितकी इथं मेहनत चालली आहे तितकं मगाशी मोबाईल बघत होता तो, आता लगेच उठून नमस्कार. तुम्ही बघू शकता वातावरण किती छान आहे आणि या वातावरणामध्ये चहा तर झालाच पाहिजे. तर चहा पिणार आहोत आपण आता. बघू शकता एकदम निसर्गाच्या सानिध्यात एकदम जबरदस्त वातावरण आपल्या साईडला आहे. त्याच्यासोबत आपण चहाचा आनंद या ठिकाणी घेणार आहोत. तर तुम्हाला रिलॅक्स वगैरे व्हायचं असेल तर तुम्ही निश्चितच अशा ठिकाणी येऊ शकता जिथं आपण रिलॅक्स होऊ शकतो. जे आपले दैनंदिन जे धावपळीचं जीवन आहे त्यामधून कुठंतरी बाहेर येऊन आपण चिल करू शकतो. तर असं हे ठिकाण आहे. इकडे बघू शकता तुम्ही एक पंजाबी फॅमिली आली आहे. फुल ऑन एन्जॉय चालू आहे त्यांचं. पण साऊंड लावून लावून डान्स करताय. आणि वातावरण ॲज युज्युअल लोणावळा आहे त्यामुळे एकदम बेस्ट माहोल बघायला मिळतोय. खाली सगळे डान्स करताय. मी गेल्यानंतर खूप लाजतील, पण जितकं मला तुम्हाला दाखवता येईल तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. लेट्स सी, बघू ते नाचतात की लाजतात.
गाईज आता आम्ही जेवतो. दुपारी तर जेवण पण नव्हतं केलं कारण की आलो खूप लेट, यायला खूप उशीर झाला आणि त्यामुळे आता जेवण बनलं आणि थोडंसं एन्जॉय केलं आणि आता आम्ही जेवतोय. ऋषी भैयाने चिकन बनवलंय आणि मी जिरा राईस बनवलाय. सो सगळे आता भूक लागले, पूलमध्ये अजून भूक लागते. इकडे आईचा कॉल आलाय, नुसतं पाऊस चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. तिचं चालू आहे की नका फिरू, जा घरी रिटर्न पुण्याला. इट्स टाइम टू प्ले उनो, यू नो. आम्ही इकडे उनो खेळतोय आणि हा झोपलाय, त्याला येत नाही खेळता. त्याला दाखवतोय पण तो भाव खातो. आता आम्ही लपाछुपी खेळतोय. ओको माशे नाही 10, 20, 30 गो. कॉल करणार आहे, मोबाईल इथंच ठेवा नाही तर कॉल वाजला कुठे पचका होईल. लपाछुपी आता लपणार आहेत आम्ही. मी दाखवते तुम्हाला कुठे लपते पण बिना बोलता. मी तर बाल्कनीमध्ये येऊन लपलीये कारण माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता. सर लगेचच आले. इकडे अजून फोन चालू आहे, पंजाबी मुंडे आहेत. टिडिंग. दोघांची पण पबजीची गेम लावली, 1 vs 1. कोण जिंकतंय बघूया, म्हणजे कोण बेस्ट आहे मी विचारलं दोघांमधून, तर दिशू बोलला की या दोघांची गेम लाव म्हणजे आपल्याला समजेल. सॉरी, माय बॅड. विक्ट्री सर जिंकलेले, सरच आहेत प्रो प्लेयर. त्या तिघांची पण गेम सुरू झाली आहे. बघू कोण जिंकतं आणि हारेल त्याला पनिशमेंट पण आहे, त्यामुळं मज्जा येणार आहे. सो बघत राहा. तर मग अशी मी शूट करायला विसरली, त्यामध्ये दिशू जिंकलेलं आहे आणि हे दोघं पण हारले. दोघांना पण एकट्या दिशूनी पेललेलं आहे. सो दिशू ऑल टाइम पबजीचा गोट आहे यांच्यामध्ये फक्त. आता बरेच रात्र झाली आहे, 11:30 वाजलेले आहेत, पण आम्हाला थोडी भूक लागली होती. तर दुपारचंच भाजीमधलं चिकन आम्ही थोडंसं चिकन 65 सारखं फ्राय केलं, कारण ऑलरेडी खूप उशिरा जेवण झालं होतं. सो एवढं पण जास्त काही हेवी खायचं नव्हतं. आणि जो काही राईस होता त्याला नॉर्मल जस्ट असंच फ्राय केलेलं आहे, नॉर्मल मसाले टाकून. आणि हेच आता आमचं डिनर आहे आजचं. So it's his birthday today. Happy birthday, sir. Thank you. Happy Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Ollie. Happy birthday to you. Thank you guys. Happy Thank birthday. you. Thank you so much. Happy birthday. फोटो काढत. ओके गाईज, सो हा व्लॉग इथेच एंड करतो. उद्या मोस्टली आम्ही परत पुण्याला जाणार आहोत रिटर्नला. सो थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन इथे झालेलं आहे. उद्या अजून फन करूया. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.